हे गाईज, मी आर्यन राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आपण आज आहोत एका हिस्टॉरिक प्लेसवर. येस, आपण आहोत रायगड फोर्टवर. आणि रायगड फोर्टचं जर सांगायचं झालं तर तिथे चढण्याचे 2 मार्ग आहेत. पहिलं म्हणजे पायी, तिथे 1700 पायऱ्या आहेत. आणि दुसरं म्हणजे रोपवे. रोपवेचं ॲप्रॉक्सिमेटली तिकीट असेल 365 आहे, ॲप्रॉक्सिमेटली नाही आहे. आणि मी तर सजेस्ट करीन मित्रांनो, तुम्ही रोपवेच घ्या. कारण पायी गेलो ना तर तुम्हाला फिजिकली फिट राहणं आहे. आणि रोपवेचं सांगायचं झालं तर ठीक आहे, 365मध्ये तुम्ही 2 तास वाचवत आहे. कारण रोपवे आपल्याला 15 मिनिटात वरती पोहोचवतो. ठीक आहे, जाऊया. आणि हां, रोपवेचं मित्रांनो मी सांगतो की तुम्ही तिकीट आहेत ना ते आधीच बुक करून ठेवा. म्हणजे 1-2 दिवस अगोदर बुक करून ठेवा. कारण इथे भेटेलच असं नाही आहे, कारण ऑलरेडी बुकड असतात. कदाचित जर तुम्हाला तिकीट भेटलं तर तो भेटेल, नाही तर नाहीच समजा. ठीक आहे, जाऊया. आपण पण रोपवेनेच जाणार आहोत. जाऊया, रायगड बघूया आणि एन्जॉय करूया. तुम्हाला सांगितलं होतं की आपण रोपवेचे तिकीट आधीच बुक केले होते, तर आपण इथे तिकीट दाखवलेत. नंबर आलं. चला, काय रे, पहिल्यांदा बसतोय, कसं वाटतंय? चला, भीती नाही ना वाटणार? इकडे एकाने इकडे वाटेल. इकडे
गाईस एक्सपिरियन्स खूप भारी होतं, खूप भारी वाटलं. माझं पहिल्यांदा एक्सपिरियन्स होतं, त्यामुळे पहिला थोडी भीती वाटली, पण नाही, थोडं वरती आलं वाटलं काहीच नाही यार, ठीक आहे. इट वॉज अन ऑसम. काय उतरल्यासारखी मला लोकल ट्रेनसारखी फिलिंग आली. सगळ्यांनी एकदम गर्दी केली, बाई चाहिए वो चाहिए. वेलकम बॅक. आणि जर रायगडवर तुम्हाला फिरण्यासोबत इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथे त्यांचे लोकल गाईडसुद्धा असतात. तर त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्यासोबत फिरून तुम्ही रायगडावरची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. त्यांची काहीतरी फी असते 700 रुपये वगैरे, त्याच आसपास. तुम्ही बार्गेनिंग करून कमी करू शकता. ठीक आहे, तर आम्ही गाडी घेतला आहे आणि बघूया त्याच्यासोबत आपण इन्फॉर्मेशन, तो जसं सांगतोय तो काय इन्फॉर्मेशन देत आहे ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो वॉच टिल एंड. पावन झालेल्या पुण्यभूमीत मी तुमच्या सहलीचे किल्ले रायगडावरती सहर्ष स्वागत करतो. माझं नाव सखाराम अवकिरकर आहे. तुम्ही येताना रायगड रोपवेणीवरती आलात ना सर? ही गडाची मागची बाजू आहे. गडाची पुढची बाजू, जिथून लोक गडावरती पायी चढून वरती येतात, ती गडाची पुढची बाजू आहे. रायगड किल्ल्याला टोटली 2000 पायऱ्या आहेत. पायी वरती यायचं म्हटलं तर कमीत कमी 2 तास लागतात. पण रायगडाला 4 टोक आहेत. पूर्वेला भवानी कडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला वाघ दरवाजा, उत्तरेला टकमक टोक, मधला परिसर 1200 करते. हा गड पूर्ण पाहायचं म्हटलं तर 2 दिवस कमी पडतात. फार मोठा गड आहे, कारण 2 दिवसामध्ये गडावरती आपण 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 300 इमारती पाहू शकतो. रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून 1375 फुटाची हाईट आहे. म्हणजे रायगड ही आपल्या राजांची दुसरी राजधानी आहे. महाराजांची पहिली राजधानी राजगड हा पुण्यामध्ये येतो. साहेब, या गडाची राजधानी म्हणून निवड का केली? हा रायगड एकमेव असा डोंगर आहे, गडाचा पायी मार्ग सोडला तर गडाला कुठेही तटबंदीची जरूरत नाहीये. कारण तुम्ही इथं रोपवेणीवरती आलात, तुम्ही या गडाचा डोंगराचा अनुभव घेतला असेल. हे शिवाजी महाराजांच्या आधी गडावरती चंद्रराव मोरे होते. हे चंद्रराव मोरे जावळीचे होते. जावळीचं खोरं म्हणजे रायगडाच्या दक्षिणेपासून प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत पूर्ण जावळीचं खोरं लागतं. साहेब, या जावळीच्या खोऱ्याचं त्या काळामध्ये वर्णन केलं जात होतं. दिवसा सूर्याचं किरण जमिनीवरती पोहोचू शकत नाही, इतकं घनदाट जंगल होतं. शिवाजी महाराजांनी हा गड चंद्रराव मोऱ्यांकडून 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम केलं. बांधकाम करणारे महाराजांचे आर्किटेक्ट होते, त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर. त्या रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज रायगडावरती नव्हते, गडाच्या बांधकामासाठी पैसा नव्हता. मग हिरोजीने काय केलं, स्वतःचा वाडा जमीन विकलं, रायगडावरती आले, एका झोपडीमध्ये राहिले आणि वाडा जमीन विकून जो काय पैसा मिळाला होता त्यामध्ये गडाचं बांधकाम केलं. अशा राजांना लोक मिळाली होती म्हणून हे नवीन स्वराज्य उभं राहिलं. साहेब, आता आपण हा जेवढा सर गड पाहणार, पूर्ण उद्ध्वस्त पाहणार. जर का विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले तुटलेले आहेत, राजस्थानमध्ये चांगले आहेत. इंग्रजांचा हेतू होता त्यांना मराठ्यांचा इतिहास नष्ट करायचा होता. मराठ्यांची ताकद ही मराठ्यांची
त्यांच्या इतिहासावर आहे. इतिहास नष्ट केला तर मराठी शरण येतील. पण याच्यावरती एक म्हण आहे, ज्या अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे. म्हणून प्रख्यात रे करईच्या पानामध्ये लिहून ठेवतात. बाकी सर्वांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. 10 मे 1818 रायगडावरती इंग्रजांचे 2 अधिकारी आले, कर्नल पॉर्थर, मेजर हॉल. त्यांनी गडावरती तोफांचा मारा केला. पहिल्यांदा त्यांनी गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं, नंतर त्यांनी गड उद्ध्वस्त केला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे गड 11 दिवस जलत होता. लाकडी छत पूर्णपणे जळून गेलं. त्यामुळे सर्व तुटलेल्या अवशेष आता आपण पाहणार आहोत. येताना आपण ज्या गेट मधून आतमध्ये आलो या गेटला मेणा दरवाजा असं म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये मेणा आणि पालखी असे 2 प्रकार होते. जे मेणा स्त्रियांसाठी होता, पालखी पुरुषांसाठी होती. छत्रपती शिवरायांच्या एकूण 8 राण्या होत्या. राजाने 8 राण्या का केल्या होत्या? महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. राजांची पहिली राणी सहीबाई त्यांचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळाबाई खलेरायच्या पाचडमध्ये जिजामात्यांच्या सेवेसाठी उरलेल्या 6 राण्या या रायगडावरती राहत होत्या. 6 राण्यांचे 6 महल रायगडावरती आहेत. या दरवाजामधून ये जा करत असत म्हणून दरवाजा असं म्हणतात. आता आपण एक एक पॉईंट पहा, माहिती घेत पुढे जाऊ. काय असतं आपल्यासोबत एक स्कूल पिकनिक आली आहे, त्यांच्याशी आपण त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटतं इथे? खूप भारी वाटतं ते. पहिल्यांदा आल्यात? कोरेगाव अहमदनगरवरून. तसं कुठून कुठून सगळे पोरं येतात रायगड एक्सप्लोर करायला. महाराजांनी एवढं चांगलं बनवले, किल्ले बनवले, महाराजांची पहिली त्यांना एक्सप्लोर करण्यासाठी येतात. ठीक आहे, आपण इन्फॉर्मेशन घेत राहू. हे दगडाचं बांधकाम महाराजांच्या काळामधलं, विटांचं बांधकाम नंतरचे. महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले होते. 1733 मध्ये गडाचा त्यांनी मेंटेनन्स केलेला होता. तुम्हाला 350-400 वर्षापूर्वीचा एखादा बाथरूम पाहायचं असेल, मागे एक टॉयलेट सिस्टीम आहे, पाहून घ्या. त्याचं पाहून इंग्रजांनी मातीचं तयार केलं, तेच आपल्याला महाग घेतो. एक पाहून घ्या, मग आपण पुढच्या पॉईंटला जाऊ. ते टायमाचे तर टॉयलेट बघायला गेलो ना, ते हे बघा, काय आर्किटेक्चर आहे. मीन्स खूप भारी आहे, खूप भारी, खूप भारी आहे. जाऊया, अजून इन्फॉर्मेशन गॅदर करत राहूया. तुम्ही पण बघा, आम्ही पण ऐकतो. लेट्स गो. राजमुद्रा होते अष्टकोनी, महाराजांचं सिंहासन होतं अष्टकोनी. इथे मोरपंत पिंगळे, हंबेजीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, अनाजी पंत, निराजीरावजी आणि रघुनाथ पल्ले त्या ठिकाणी राहत होते. महाराजांच्या ताब्यामध्ये जेवढे गाव किल्ले गड होते त्यांचं कामकाज यांच्याकडे असायचं. एका लाईनीमध्ये 3 खड्डे आहेत जालीवाले. या पहिल्याची खोल्या 22 फूट आहे, पुढचा 20 फूट, त्याच्या पुढचा 15 फूट आहे. धान्यांचं कोठार आहे. महाराजांच्या काळामध्ये इथे धान्य साठवायचे. समजा खालून शत्रूने बेडा दिला, खालून काही लोक गडावरती धान्य आणू शकत नाहीत, गडावरच्या धान्याचा वापर करायचा. आपण याला किंवा पेऊन. तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये धान्याचे कोठार आहेत आणि फार मोठे. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती. महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले, त्यांनी ते कैद्यांची कोठडी म्हणून वापर केला. 7 दिवस शिक्षा द्यायचे, गुन्हा कबूल नाही केला, 8व्या दिवशी कडे करायचे. पाहायचं पाहून घ्या, नंतर आपण पुढच्या पॉईंटला जाऊ. जर का आताची 50 वर्षाचा विचार केला, 20 वर्ष बालपणात जातात, 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही. पण 125 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे गड राजांनी जिंकून घेतले होते. एवढंच की राजांच्या निधनाची 2 कारणं आहेत. काही जण म्हणतात की महाराजांना गुडघेरोग झाला, काही जण म्हणतात विष प्रयोग श्लोक वाहिले. महाराजांची समाधी मंदिर दिसतं तुम्हाला शेवटला, पांढरा कळस येते महाराजांची समाधी. आता समोर एक भिंत दिसते का तुम्हाला, याडवी खिडकीवाली? या भिंतीपासून या भिंतीपर्यंत पूर्ण महाराजांचं राहण्याचं ठिकाण होतं. याला राजवाडा म्हणतात. राजवाडा 2 मजली उंच होता. आपल्या समोर जो चौथरा आहे, ही जी जागा आहे, ही अति महत्वाची जागा आहे. हे महाराजांचं बेडरूम होतं. महाराजांनी अखेरचा श्वास या जागेवरती सोडला होता. कारण येणारे शिवभक्त इथली माती आपल्या कपालाला लावतात. म्हणून तर म्हटलं जातं की जर का जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसली नसती तुळस, आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसता तर मंदिरांचे राहिले नसते कळस. राजांनी मंदिरांचं रक्षण केलं, पण महाराजांनी कधी मस्जिद पाडली नाही किंवा कधी कुराण झालं नाही. इथे पाण्याच्या टाक्या होत्या, पिण्यासाठी पाणी साठवलं जायचं. यापुढे चौकणी आहे तर खूप राजाचं स्नानगृह होतं.
तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना, अति महत्वाचे नियम पाळावे लागतील. पहिला नियम, तुमची चप्पल बुट इथेच काढा. इथूनच दर्शन घ्या. वरती जाण्यासाठी अलाउड नाहीये. फोटो काढायचे असतील काढू शकता. महाराजांकडे पाठ करून उभे राहून फोटो नका काढू, वरती नाही हो. आणि क्रॉस उभे राहून हात जोडून फोटो काढा. सेल्फीने फोटो नका घेऊ. दर्शन घ्या आणि मग इथे मी तुम्हाला माहिती सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या. हिरा गवळणे गडावरती दूध घेऊन वरती आली होती. पण हिराला दूध विकता उशीर झाला. नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले. म्हणून ती हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजे तिथे गेली. दरवाजा बंद झाला होता. तिथे पहारेकरी होते. चांगोजी काटकर किल्ल्याचे ठेकेदार होते. त्यांना ती विनंती करायला लागली, दरवाजा उघडा, माझं बाल पायथ्याशी रडत आहे. चांगोजी काटकर म्हणाले की बाई आम्ही दरवाजा उघडणार नाही, तू महाराजांची परवानगी घेऊन ये. हिराला वाटलं एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार. मग ती हिराच्या टेकडीवरती गेली. तिथून ती खाली उतरली. ही जेव्हा राजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला. महाराजांनी तिला 3.5 बक्षिसे दिली. तिची खणानारणाने ओटी भरली. नंतर महाराज म्हणाले की हिरा, तिथून एक बाई गेली, म्हणजे तिथून शत्रू सहज वरती येऊ शकतो. तिथे 20 किलोचा डोंगर कट करून टाकला. तिथे तडबंदी केली. त्या बुर्जाला हिरावरून असं नाव दिलं. नंतर महाराज हिराला म्हणाले की हिरा, तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरलीस, पण आता दिवसा उतरून जातो. हिरा म्हणाली मला उतरताना त्यावेळी माझं खाली बाल रडताना मला दिसत होतं, म्हणून मी उतरले. आता दरी दिसते, डोंगर दिसतो, आता उतरता येणार नाही. आता हे समोरचे तुम्हाला 2 टावर दिसतात का, हे सप्त मनोर आहेत. 7 मजली उंच होते राण्यांना हवेशीर बसण्यासाठी. पण सर ही रायगड किल्ल्याची पुढची बाजू आहे. तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी असे बुरुज बांधायचे. या जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे 10 बाय 10ची. आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे. अंधार खूप आहे, रूम पाहता येत नाही. रूमला खळबत खाणा म्हणतात. महाराजांच्या महत्वाच्या गोष्टी व्हायच्या, गुप्त चर्चा. या गणाचं त्या गणाला ऐकायला जाता कामा नाही. थोडक्यात सिक्रेट रूम आतमध्ये. खळबत खाण्याचे गुप्त प्रमुख होते. त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा 3रा टोला. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाईक. त्या खिडकीतून खाली पाहिलं तर एक तलाव दिसतं. रायगडावरती 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. म्हणजे गडावरती 2 वर्षे पाऊस पडला नाही, पाणी टंचाई निर्माण होत नाही. तुम्ही महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा. गंगासागर का म्हणतात, महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. राज्याभिषेकासाठी काशीवरून दागा भट्ट आले होते. 7 नद्यांवरून पाणी आणलं होतं. हा, आणि तर समोर एक टेकडी दिसते का बघा, भगवे जिथे लावले त्या टोकावरती. त्या टेकडीचं नाव आहे टकमक. नाव ऐकलंय का? टकमक. 2250 पुन्हा चोरी लबाडी केली. टकमक टोकावरून त्याच्या कडेलोट करायचे. पण असं म्हणतात की सहजासहजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले नव्हते आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नव्हतं. संभाजी महाराजांनी भरपूर केली. हा. सो गाइस, आता तुम्ही जे हे बघताय ना, ही पूर्ण ही बाजारपेठ आहे. आणि तुम्ही म्हणाल की बाजारपेठ आहे हे एवढं उंच कशाला आहे ना, त्याचं कारण म्हणजे आधीच्या काळात जे बाजारपेठेत यायचे ते घोड्यावर यायचे. घोड्यावर सामान खरेदी वगैरे करायचे. सो त्यासाठी हे एवढं उंच आहे, कारण घोड्याची हाईट उंच असते ना, तर त्यावरून
सामान काय हवं असेल तर ते घ्यायचे असं आहे. आता आपण जाऊया महाराजांची समाधी बघण्यासाठी. मित्रांनो, ही जी बाजारपेठ आहे ना, इथून समाधी इथे पोचायला अर्धा तास लागतो. म्हणजे विचार करा तुम्ही, रायगड खूप मोठा आहे आणि जर तुम्हाला रायगड पूर्ण फिरायचं असेल ना, आरामात फिरायचं असेल ना, तर तुम्ही मी तर प्रेफर करून तुम्ही सकाळी या. ते लाईन देते ना स्टारची. गाईज आपण आलो आता महाराजांच्या समाधीजवळ. आतमध्ये बघूया जाऊन आर्किटेक्चर कसं आहे ते, आणि जमलं तर तुम्हाला मी समाधी पण दाखवीन जर फोटोशूट अलाउड असलं तर. मला माहीत नाही, प्रे करीन की अलाउड असू दे जेणेकरून तुम्हाला बघायला भेटेल. बघूया. गाईज हा शिवाजी महाराजांचा कुत्रा आहे जो नेहमी त्यांच्यासोबत असायचा. सगळ्यात अंधार होत आलेला आहे, वाजलेत 6:30 आणि आपण जेव्हा रायगड फोर्टवर रोपवेमधून खाली उतरलो तेव्हा वाजले होते 5 आणि 6:30 म्हणजे 1.5 तास झाला. 1.5 तासामध्ये टोटली रायगड एक्सप्लोअर करून झालेलं आहे. म्हणजे मेन पॉईंट्स आहेत ना ते आपण कवर केलेले आहेत. आता राहिलं म्हणजे टगमग पॉईंट, तिथे जर आता गेलो तर येऊन जाऊन 7:30 वाजता, कारण 1 तास टगमग पॉईंटला अर्धा तासाचा तो येऊन जाऊन रस्ता होईल. तो आपण तो घेत नाही आहे. तुम्ही लांबून तो बघितलाच असेल. काही नाही आहे, फक्त अशी दरी आहे. तर नेक्स्ट टाईम जर मी आलो
तर नक्की तिकडे जाईन. तुम्ही आलं तर तुम्ही जा. हां, तर आता आपण जाऊया रोपवेजवळ, कारण 6:30 वाजलेत. रोपवे जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत चालू असतो. जर कोणीच नसलं ना तर तो लवकर बंद होतो. तर मी तर बोलीन तुम्ही 8च्या आधीच जा. रिस्क नको ना उगाच. नाहीतर रोपवे बंद झाले तर तुम्हाकडे दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे, तुम्हाला पायऱ्यांमधूनच जायला लागेल. तर मी सजेस्ट करीन की तुम्ही 8च्या आतच रोपवेपर्यंत जा. ठीक आहे, भेटूया आता. आता काय अंधार झालाय, काहीच दिसणार नाही आजूबाजूला. जर काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवीन. बघूया रोपवेपर्यंत जाताना काय काय दिसतंय आणि थोड्याच वेळात व्हिडिओला देखील आपण एंड करूया. तर लेट्स गो. सो गाईज, आपण आलो आहोत आता रोपवेजवळ, बघू शकाल. तर इकडे आल्यावर कळलं की आम्हाला अजून 2.5 तास म्हणजे 2.30 hours आम्हाला इथेच थांबायचं. एवढी गर्दी आहे. ठीक आहे, आता काय स्टेप बाय स्टेप खाली उतरायचं नाही आहे, रोपवेनीच जायचं. तर 2.5 तास थांबणंच आहे, थांबावंच लागेल. 2.5 तास आहेत का अजून पुढे आहेत ते माहिती नाही, पण 2.5 तास मी विचारून आलो तेव्हा मला समजलं की 2.5 तास लागतील. पुढे मला माहिती नाही. बघूया आता किती टाईम लागते. काय रे, कंटाळा आला? आता काय करणार? भूक लागली आहे, काय ते खायला जाऊया. चल जाऊया. गाईस, वेट करूया आपण, बघू कधी नंबर येते. खूप सो लवकरच येईल. चलो बाय. Hello, welcome to my new vlog. सो गाईस, बसून बसून खूप बोर होत होतं, कारण रोपवेला खूप टाईम आहे अजून. तर इथेच जरा आसपास फिरत होतो. तर फिरता फिरता मला एका कोपऱ्यात काय दिसलं माहिती आहे का? हे बघा, पूर्ण असे लाईनसर टेंट आहेत. म्हणजे कोणाला जर रायगडवर रात्री स्टे घ्यायचा असेल आणि टेंटची फिलिंग घ्यायची असेल तर ते इकडे येऊन इन्क्वायरी करून घ्या की रेंट वगैरे काय आहे म्हणून. मी तर असंच तुम्हाला सांगितलं, असंच आलो आहे, काही माहिती इन्फॉर्मेशन नाही आहे मला. तर तुम्ही याल, तुम्ही बघा, त्यांच्याकडून इन्क्वायरी करून घ्या की रेंट वगैरे काय आहे, आणि तुम्ही स्टे पण घेऊ शकता आणि आनंदी राहू शकता, मजा करू शकता, एन्जॉय घेऊ शकता. अच्छा यार, अजून असंच कुठे फिरता फिरता काय भेटलं तर आपण नक्की शूट घेऊ. स्टे ट्यून. पुन्हा एकदा आलो आलो आलो. आता खाली जाऊया. ठीक आहे गाईज, रोपवेमधून आपण उतरलो खाली. रोपवेवरून काय दिसलं नाही, कारण आजूबाजूला खूप डोंगरच आहे आणि लाईटिंग नाही. जेवढं काय दिसलं तेवढं मी व्हिडिओमध्ये टाकलं आहे. तर ओव्हरऑल मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. स्टे ट्यून. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडक्यामध्ये बाय.